नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताची जनगणना 2027 या टॉपिकवरती आपण प्रश्न पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो, जनगणना 2027, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती 100% प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। जनगणना ही दर 10 वर्षांनी घेण्यात येते, पण कोरोनामुळे ही जनगणना पुढे ढकलण्यात आली होती आणि आता 2027 मध्ये ही जनगणना घेण्यात येणार आहे। त्यासाठी येणाऱ्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। तुमची कोणतीही परीक्षा असो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वात आधी आपण जनगणना 2027 यावरती आपण काही महत्त्वाची माहिती पाहूयात आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपात सुद्धा आपण प्रश्न काढलेले आहेत। त्यावेळेस तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे आता लक्ष द्या। तर पहा मित्रांनो, भारताची जनगणना ही दर 10 वर्षांनी घेण्यात येणारी एक प्रमुख प्रशासकीय प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत देशाची लोकसंख्या, सामाजिक आर्थिक स्थिती आणि गृहनिर्माण यासंबंधी माहिती गोळा केली जाते। तर मित्रांनो पहा, दर 10 वर्षांनी जनगणना ही घेण्यात येते। ही एक प्रमुख प्रशासकीय प्रक्रिया आहे। त्यामध्ये काय होतं तर आपल्या देशाची लोकसंख्या, सामाजिक आर्थिक स्थिती कशी आहे, गृहनिर्माण यासंबंधी संपूर्ण माहिती यामध्ये आपण गोळा करतो। भारताची जनगणना 2027 ही देशाची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। तर पहा मित्रांनो, भारताची जनगणना 2027 ही काय आहे तर देशाची 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे तर 8वी जनगणना आहे, लक्षात ठेवा। ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून ती 2 मुख्य टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, आपल्या भारताची ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे आणि ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे, लक्षात ठेवा। इथे पहा मित्रांनो, पहिला टप्पा कधी असणार आहे तर पहिला टप्पा हा 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे। पहिला टप्पा कशासाठी आहे तर घरांची सूची आणि ग्रहगणना यासाठी असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, घराची स्थिती कशी आहे, सोयी सुविधा कशा आहेत आणि संपत्तीचा तपशील यामध्ये गोळा करण्यात येणार आहे। आणि दुसरा टप्पा हा लोकसंख्या गणना यासाठी असणार आहे। कालावधी काय असणार आहे तर 1 फेब्रुवारी हा कालावधी आहे आणि मित्रांनो, देशांच्या बहुतांश भागासाठी 1 मार्च 2027 ही तारीख देण्यात आलेली आहे। बर्फाच्छादित भागांसाठी म्हणजे जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंड यासारख्या भागांसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही तारीख आहे। मित्रांनो, जनगणना 2027 ची मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर पहा, पहिली ही डिजिटल जनगणना असणार आहे। पहिली डिजिटल जनगणना ज्यामध्ये माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप आणि ऑनलाईन पोर्टल वापरले जाणार आहेत। तर पहा मित्रांनो, ऑनलाईन पोर्टल कोणते असणार आहे तर censusindia.gov.in हे पोर्टल असणार आहे, ऑनलाईन पोर्टल। जाती आधारित जनगणना असणार आहे। स्वतंत्र भारतात प्रथमच अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त इतर जातीची माहिती देखील गोळा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांची माहिती गोळा करत होतो, पण आता जातीवर आधारित जनगणना असणार आहे। म्हणजेच अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त आता इतर जातीची माहिती देखील गोळा केली जाणार आहे। यातला तिसरा पॉइंट असणार आहे स्वनोंदणी। म्हणजेच मित्रांनो, नागरिक सरकारी पोर्टलला भेट देऊन स्वतःच्या कुटुंबाचा तपशील नोंदवू शकणार आहेत। आणि शुभंकर काय आहे जनगणना 2027 चे तर प्रगती आणि विकास आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा पॉइंट आहे। त्यासाठी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीके जीएसची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, जसे की भूगोल, विज्ञान, राज्यघटना, संविधान। त्याचबरोबर मित्रांनो, संगणकवरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील। महत्त्वाचे जे काही पुस्तक लेखक आहेत त्यावरती प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर असे बरेचसे टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो। सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, ही PDF पेड PDF आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। मित्रांनो, आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपात पाहूयात आणि ज्यामध्ये तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे
ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. भारत सरकारने जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती केलेली आहे. ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. भारताची जनगणना 2027 ही देशाची कितवी जनगणना आहे? तर पहा मित्रांनो, कितवी जनगणना आहे देशाची 2027ची जनगणना? तर ही 16वी जनगणना आहे, लक्षात ठेवा. जनगणना 2027 ही स्वतंत्र भारताची कोणती जनगणना आहे? तर पहा मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरची 2027ची जनगणना ही कितवी आहे? तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर 8वी जनगणना आहे. ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा आपला, 2027च्या जनगणनेचे स्वरूप काय आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर 2027च्या जनगणनेचे स्वरूप आहे ती पूर्णपणे काय असणार आहे? डिजिटल जनगणना असणार आहे. ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, जनगणना 2027चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, कोणते आन्सर करेक्ट होईल? जनगणना 2027चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लोकसहभागातून सार्वजनिक कल्याण हे मुख्य उद्दिष्ट आहे जनगणना 2027चे. ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. जनगणना 2027चा अधिकृत शुभंकर काय आहे? याचे आन्सर तर आलेच पाहिजे मित्रांनो. जनगणना 2027चा शुभंकर काय आहे? तर प्रगती आणि विकास आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन, 1931 नंतर प्रथमच 2027च्या जनगणनेत कोणता नवीन आयाम समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? 1931 नंतर प्रथमच 2027च्या जनगणनेत कोणता नवीन आयाम समाविष्ट करण्यात आला? तर जातीच्या आधारावर जनगणना होणार आहे 2027च्या जनगणनेमध्ये. ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. 2027ची जनगणना हे कोणते मंत्रालय आयोजित करते? तर पहा मित्रांनो, जनगणना हे कोणते मंत्रालय आयोजित करते? तर ऑप्शन्स पहा. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत जनगणना 2027चे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे सध्याचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कोण आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? कोण आहेत जनगणना आयुक्त? तर मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत मित्रांनो. जनगणना 2027चा पहिला टप्पा कोणत्या नावाने ओळखला जातो? पहा मित्रांनो, जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात काय होणार आहे? तर पहा, घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना ही घेण्यात येणार आहे जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यामध्ये. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्ष द्या. जनगणना 2027मध्ये म्हणजेच पहिल्या टप्प्यात किती प्रश्न विचारले जाणार आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहेत जनगणना 2027मध्ये. जनगणना 2027चा दुसरा टप्पा म्हणजेच लोकसंख्या गणना ही केव्हा सुरू होणार आहे? तर पहा मित्रांनो, पटकन आन्सर द्या. ऑप्शन्स पहा. तर जनगणना 2027चा दुसरा टप्पा म्हणजेच लोकसंख्या गणना ही 1 फेब्रुवारी 2027ला सुरू होणार आहे. जनगणना 2027 कोणत्या कायद्याअंतर्गत घेण्यात येत आहे? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. जनगणना कायदा 1948 अंतर्गत जनगणना 2027 ही घेण्यात येत आहे. चला पुढचा आपला प्रश्न, स्वगणनासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे? तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती तुम्ही या पोर्टलवर जाऊन स्वतः भरू शकता. संपूर्ण अपडेट तुम्ही तिथे देऊ शकता. तर कोणते पोर्टल आहे, त्याचे नाव काय आहे? तर पहा, ऑप्शन्स पहा. यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. se.census.gov.in हे पोर्टल आहे मित्रांनो. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या जनगणना 2027साठी संदर्भ तारीख काय देण्यात आलेली आहे?
तर हा सुद्धा पॉईंट आपण पाहिलेला आहे मित्रांनो. चला पटकन आन्सर द्या. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर बनलेले सुदर्शन पटनायक हे कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर सुदर्शन पटनायक हे वाळू कलाकार आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. आणि त्यांना 2014 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. जनगणना 2027 मध्ये नागरिकांना घरबसल्या आपली माहिती भरण्यासाठी कोणती नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मित्रांनो. या स्वगणना या सुविधेद्वारे नागरिकांना घर बसल्या आपली माहिती भरण्यासाठी ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जनगणना 2027 साठी. भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? भारतीय जनगणनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर हेनरी वॉल्टर यांची ओळख आहे. इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे. भारतीय संविधानाचे कोणते कलम जनगणनेचे नियमन करते? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर भारतीय संविधानाचे कलम 246 हे जनगणनेचे नियमन करते, लक्षात ठेवा. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये जनगणना हा विषय म्हणून समाविष्ट आला आहे? तर कोणत्या अनुसूचीमध्ये आहे मित्रांनो? पहा, तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. 7वी अनुसूची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GSची PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.